वेलकम स्टुडंट्स. आज आपण आपल्या इलॅस्टिसिटी डे 1, 2, 3 यामधील जे टास्क आहे ते टास्क आता आपण कंप्लीट करणार आहोत. सो यामधील जो फर्स्ट म्हणजे 7 टास्क होता लेवल 1 मधील प्रॉब्लेम नंबर 7 हा काही विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलेला होता, तो समजावून घेऊया. जनरली अ स्प्रिंग इज मेड ऑफ स्टील इन्स्टेड ऑफ कॉपर बिकॉज. जनरल एकदम साधा आणि सोपा प्रश्न त्यांनी विचारला की एखादी स्प्रिंग जर बनवली असेल ती कॉपरच्या ऐवजी स्टील का यूज केली जाते. सो आपण घेतलंय बघा की जी इलॅस्टिक प्रॉपर्टी असते स्टीलची ही नेहमी मॅक्झिमम असते कशापेक्षा, कॉपरपेक्षा. असा जो ऑप्शन असेल तो ऑप्शन ऑब्विसली आपलं आन्सर असणार आहे. मग असा ऑप्शन कुठला येतो, ऑप्शन डी, स्टील इज मोर इलॅस्टिक दॅन कॉपर. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन होता बघा. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 17 तो डाऊटला विचारला गेलाय. 2 wires A and B are made of same material and having the same weight. आणि पुढे आहे the strain in A will be more when. बघा तुम्हाला विचारलंय की बॉडी A मध्ये स्ट्रेन मॅक्झिमम कधी असेल, स्ट्रेन विचारलं. आता स्ट्रेनचा जर फॉर्म्युला घेतला तर स्ट्रेन काय असतो, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. मग हा जो स्ट्रेन आहे त्या वायर ए मध्ये मॅक्झिमम कधी असणार आहे, ऑब्विसली त्याचं चेंज इन लेंथ जी असेल ती चेंज इन लेंथ मॅक्झिमम पाहिजे. मग घेऊया कशापेक्षा, बी पेक्षा. द लेंथ ऑफ ए इज डबल दॅट ऑफ बी, डायमीटर ऑफ ए इज डबल दॅट ऑफ बी, म्हणजे डायमीटरचा हा ऑप्शन जातो. ऑप्शन सी, the length of A is double and diameter is half, and the next the diameter A is double and the length is half. So B आणि D ऑप्शन जात आहे कारण की स्ट्रेन डिपेंड आली लेंथ वरती. मग आता ए आणि सी मध्ये आपल्याला बघायचं, ए आणि सी मध्ये. तर या दोन ऑप्शन मध्ये सिमिलर काय आहे, लेंथ आहे ती बी पेक्षा डबल आहे. त्यासोबतच ए ची जी डायमीटर आहे अँड इट्स डायमीटर इज हाफ. बघा रे, स्ट्रेन जनरल डिपेंड आला लेंथ वरती, त्यासोबतच तो डिपेंड असतो स्ट्रेस वरती. स्ट्रेस काय असतो, फोर्स पर युनिट एरिया. मग मॅक्झिमम स्ट्रेन केव्हा असणार आहे, ज्यावेळेस लेंथ डबल असेल त्यावेळेसच. सोबतच त्याच वायरची जी डायमीटर असेल ती डायमीटर ए पेक्षा काय पाहिजे, हाफ पाहिजे. डायमीटर ऑफ बी इज हाफ ऑफ दी ए. असं जर असेल तर आणि तरच पॉसिबल आहे की ती जी वायर आहे ती मॅक्झिमम स्ट्रेस होऊ शकते. ओके, इथं असं पाहिजे. सो मग आपला ऑप्शन जो येतो तो ऑप्शन ए पण जातो. सो वर ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, चला आता या पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 22. हा सॉल्व्ह करायला घेऊया. अ स्पायरल स्प्रिंग इज स्ट्रेच बाय अ वेट, द स्ट्रेन विल बी. बघा रे, एक स्पायरल स्प्रिंग असेल, स्पायरल स्प्रिंग माहिती आहे तुम्हाला, ही असेल एक स्पायरल स्प्रिंग, बरोबर आहे. त्यानंतर ही स्पायरल स्प्रिंग वेट इला अटॅच केलं आणि हिला आता स्ट्रेच केलंय. सो ही नेक्स्ट सिच्युएशन. वेट अटॅच करून याला स्ट्रेच केलं. मग जो स्ट्रेन असेल तो कुठल्या टाईप मध्ये असणार आहे, टेन्साईल असेल, बल्क असेल, शिअर असेल की बोथ टेन्साईल अँड बल्क असेल. त्याचा आन्सर तुम्ही इझिली सांगू शकता. जो काही स्ट्रेन असेल तो कोणता असणार आहे, शिअरिंग स्ट्रेन असणार आहे. क्लिअर झालं सर्वांना, सोपं होतं. यानंतर पुढील आहे प्रॉब्लेम नंबर 24. हा पण घेऊया. ऑन अप्लाय अ फोर्स पॅरलल टू द सरफेस there is no change in volume is brought about but the shape of the body changes. The change in such a case is called. बघा रे, एखादी बॉडी असेल त्या बॉडीला मी अगोदरच घेतलंय. समजा फॉर एक्झाम्पल ही एक क्युबिक बॉडी असणार आहे आणि ह्या क्युबिक बॉडीला तुम्ही फोर्स अप्लाय केला. पण फोर्स अप्लाय करत असताना तिने सांगितलं पॅरलल टू द सरफेस आहे, म्हणजे या ठिकाणी या सरफेसला पॅरलल असणारा फोर्स आपण या ठिकाणी अप्लाय केलाय. मग या केसमध्ये व्हॉल्यूम चेंज झालेलं नाही, बॉडीचा काय चेंज झाला, शेप चेंज झाला. मग ज्या ठिकाणी फक्त बॉडीचा शेप चेंज होतो
त्या कंडिशनमध्ये जो काही स्ट्रेन असेल तो कुठल्या टाईपचा असेल असं त्यांनी विचारलं. शेअरिंग स्ट्रेन असेल, व्हॉल्यूम स्ट्रेन असेल, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन असेल की ट्रान्सव्हर्स स्ट्रेन असेल. शेअरिंग स्ट्रेनमध्ये म्हणजे आपण सिंपल सांगतो, बॉडीचा शेप चेंज होतो त्याला म्हणतो आपण शेअरिंग स्ट्रेन. व्हॉल्यूम चेंज झालं तर व्हॉल्यूम स्ट्रेन, लेंथ चेंज झाली तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, आणि ट्रान्सव्हर्स डायरेक्शनला फोर्स अप्लाय करून त्या ठिकाणी आपण म्हणत असतो ट्रान्सव्हर्स स्ट्रेन. सो ऑब्विसली इथं काय चेंजेस होते, बॉडीचा शेप चेंज होतो, त्यामुळे इथं असणार आहे शेअरिंग स्ट्रेन. म्हणजे 24चा आन्सर येऊन जातं ए. मग आता बघूया 24चा आन्सर ए आहे का, ही आहे त्याची आन्सर की. जर अजून कोणाचे काही डाऊट्स असतील तर या आन्सर की नुसार तुमचे ऑप्शन्स चेक करून घ्या. बरोबर आहे. सो 24चा ऑप्शन आला ए. ठीक आहे. यानंतर 26 नंबर डाऊटला विचारला गेलता, तो 26 नंबरचा प्रॉब्लेम घेतोय. 2 wires of different material having Young's modulus are in the ratio 3:5. Young's modulus आहे y1 upon y2, तो दिला आहे 3/5. यानंतर पुढे काय बघा, लेंथ इन द रेशो 2:1. सो लेंथ असेल पुढे L1 upon L2, त्याला म्हणणार आपण ती असणार आहे 2/1. आणि त्यानंतर दिलेला आहे अँड डायमीटर इन द रेशो, डायमीटर दिलेला आहे, डायमीटर किती असणार आहे D1 upon D2, तो आहे 1:2 आहे, म्हणजे 1 upon किती असणार आहे 2 असणार आहे. पुढे काय सांगितलं बघा, आर स्ट्रेच विथ द सेम फोर्स, आणि विचारलंय द रेशो ऑफ द स्ट्रेस इन द वायर इज. तुम्हाला विचारलंय स्ट्रेसचा रेशो किती असेल. सो ऑब्विसली तुम्ही सिंपल सांगणार बघा, फोर्स सेम अप्लाय केलाय. सो इथं म्हणतो मी स्ट्रेस 1 इज इक्वल टू असणार आहे फोर्स अपॉन एरिया, एरिया A1 असेल, आणि सिमिलरली स्ट्रेस 2 तो सुद्धा असणार आहे फोर्स अपॉन एरिया 2. दोघांचा जर रेशो घेतला तर स्ट्रेस 1 डिवाइडेड बाय स्ट्रेस 2 इज इक्वल टू येऊन जातो A2 डिवाइडेड बाय किती असणार आहे A1 असणार आहे. म्हणजेच पाय R2 स्क्वेअर डिवाइडेड बाय पाय R1 स्क्वेअर, म्हणजेच येऊन जातो R2 स्क्वेअर डिवाइडेड बाय R1. आणि यालाच आपण डायमीटर मध्ये नोट डाऊन करू शकतो. डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ द रेडियस असते. D1 इज इक्वल टू 2 ऑफ R1, D2 इज इक्वल टू 2 ऑफ R2. या दोघांचा जर रेशो घेतला D1 अपॉन D2 तर तो येऊन जातो R1 अपॉन R2. म्हणजे आपल्याला जो रेशो भेटला आहे 1/2, यालाच आपण असंही म्हणू शकतो R1 अपॉन R2 इज इक्वल टू किती आलं 1/2. आणि ही व्हॅल्यू फक्त इथे सबस्टिट्यूट करून देऊ, तो असणार आहे 2/1, ब्रॅकेटचा काय असेल स्क्वेअर असेल, म्हणजे येऊन जातो 4:1. 4:1 असं जे ऑप्शन असेल ते तुमच्याला आन्सर असणार आहे. मग आता 26चं बघूया. 26चा ऑप्शन आला ए. एकदम साधा आणि सोपा प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे, अ सिलेंड्रिकल बार ऑफ लेंथ L मीटर deforms by 1 millimeter, the strain in the bar will be. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय, तर फॉर एक्झाम्पल एक आपल्याकडं या ठिकाणी एक सिलेंड्रिकल बार दिलेला असेल. हा असा एक सिलेंड्रिकल बार असू शकतो, बरोबर. आणि पुढे त्यांनी असं सांगितलं की याची जी लेंथ आहे, याची जी लेंथ आहे ती लेंथ सांगितली त्यांनी L एवढी. या सिलेंड्रिकल बारची जी लेंथ आहे ती किती आहे L एवढी. आणि त्यानंतर deforms, so it deforms to completely shape their body. किती लेंथ चेंज झाला 1 मिलीमीटर ने. दिस इज द चेंज इन लेंथ. याला म्हणतो आपण डेल्टा L. हा असेल L. आणि तुम्हाला विचारला स्ट्रेन किती असेल. मग स्ट्रेनचा साधा आणि सोपा फॉर्म्युला चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ किती आहे 1 मिलीमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ किती आहे L एवढी. 1 मिलीमीटर म्हणजे 1 × 10⁻³ मीटर डिवाइडेड बाय L म्हणजेच 0.001 डिवाइडेड बाय किती असणार आहे L. हे काय आलं स्ट्रेन आला, एवढा काय आला स्ट्रेन आला.
मग एवढा स्ट्रेन म्हणजे ऑप्शन नंबर डी. सो 27D, दिस इज युअर आन्सर की, अँड दिस इज युअर आन्सर. क्लिअर झालं सर्वांना? ओके. चला मग लेवल 1 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. आता घेऊया लेवल 2 मधील जे प्रॉब्लेम्स आहे ते डाऊटला घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. बरं, खालील पैकी कुठलं स्टेटमेंट हे इनकरेक्ट आहे? ठीक आहे, वन बाय वन घेऊया. द स्ट्रेचिंग ऑफ कॉइल स्प्रिंग इज डिटरमाइंड बाय इट्स शेअर मॉड्युलस. हे तर ऑप्शन करेक्ट आहे. मागास याच्यावरती आपण प्रॉब्लेम सुद्धा घेतला की ज्यावेळेस कुठल्याही स्प्रिंगला स्ट्रेच केलं जाणार त्यावेळेस त्याचा शेप चेंज होणार ऑब्विसली. तर जे मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी असणार आहे ती असेल शेअरिंग मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी. पुढे आहे when a deforming force is applied to a wire of steel, its length increases and radius decreases. हेही घेतलंय, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. लेंथ वाढते तर रेडियस डिक्रीज होते. पुढे घेऊया. Within elastic limit, when deforming force is applied to rubber and steel, it shows almost perfect elastic property. हेही स्टेटमेंट करेक्ट आहे. मग आता उरलं कुठलं स्टेटमेंट घेतलं बघा. ग्राफमध्ये मी ऑलरेडी सांगितलंय की अप टू इलेस्टिक प्रॉपर्टीमध्ये ज्यावेळेस डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला जाणार आहे किंवा अप टू विदिन इलेस्टिक लिमिटमध्ये जो काही डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला जाणार तो रबर आणि स्टीलसाठी दोघांची जी काही इलेस्टिक प्रॉपर्टी असेल ती काय असणार आहे? सेमच असणार आहे. पुढे असेल द मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी ऑफ रबर इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ स्टील. तर हे घेतलंय मी याच्यावरती प्रॉब्लेम सुद्धा घेतलाय की मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी ही स्टीलची जास्त असते रबरपेक्षा. आणि याचं मी तुम्हाला एक पहिल्या किंवा दुसऱ्याच लेक्चरमध्ये एक स्टीलची स्केल घेतली होती आणि एक रबर घेतलं होतं आय थिंक पहिल्याच लेक्चरमध्ये. आणि यामध्ये मी तुम्हाला त्याची इलेस्टिसिटी किती असते, स्टीलची का मॅक्झिमम असते याचे वारंवार लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे. सो या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 3चा ऑप्शन जो असेल तो ऑप्शन कुठला असणार आहे? डी. दिस इज इनकरेक्ट. ओके. चला मग या पुढील प्रॉब्लेम घेऊया. सो हे थिअरॉटिकल प्रॉब्लेम्स आहे, हे तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतील. याने तुमच्यावाली थिअरी क्लिअर होऊ शकते. चला मग आता प्रॉब्लेम नंबर 5 घेऊया. तो डाऊटला विचारला गेलता. वन एंड ऑफ अ युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ L and of the weight W is attached rigidly to a point in the roof and a weight W1 is suspended from its lower end. तर बघा त्यांनी काय सांगितलंय, फॉर एक्झाम्पल दिस इज द रूफ. ओके. आणि आता काय केलंय तर या ठिकाणी एक युनिफॉर्म वायर आहे. फॉर एक्झाम्पल ही एक अशी युनिफॉर्म वायर असेल. बरोबर, अशी असेल. त्यानंतर याची जी लेंथ दिलेली आहे ती लेंथ ही तुम्हाला सांगितली आहे. लेंथ आहे L एवढी आणि त्याला जे वेट अटॅच केलंय ती या ठिकाणी वेट असणार आहे. W इज अटॅच रिजिडली टू अ पॉइंट. याचं वेट आहे W, या रॉडचं वेट आहे W. आणि ज्या वेळेस बॉटमला या ठिकाणी किती वेट अटॅच केलंय? W1 एवढं वेट अटॅच केलंय. रॉडचं वेट किती आहे? W एवढं रॉडचं वेट आहे. त्यानंतर त्याला W1 एवढं वेट या ठिकाणी अटॅच केलेलं आहे. दिस इज W1. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा. इफ A इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वायर, द स्ट्रेस इन द वायर ॲट हाईट 3L/4 फ्रॉम इट्स लोअर एंड. ज्यावेळेस W1 एवढं वेट अटॅच केलं त्यावेळेस हा जो रॉड होता, हा रॉड आता या ठिकाणी स्ट्रेच झालेला आहे. आणि किती स्ट्रेच झाला आहे? त्या पर्टिक्युलर हाईटवरती, म्हणजे ती हाईट दिलेली आहे 3L/4 एवढी. म्हणजे आता रॉड असा आला असेल या ठिकाणी बघा. आता ज्यावेळेस ती जो स्ट्रेच होणार आहे त्यावेळेची सिच्युएशन्स मी तुम्हाला दाखवतोय. बरोबर आहे. या ठिकाणी त्याच्यावर वेट असेल बघा. या ठिकाणी W इज इक्वल टू किती होता? L होता. आता या ठिकाणी W इज इक्वल टू किती आला?
3L/4. बघा फर्स्ट सिच्युएशन मध्ये W इज इक्वल टू किती होता, L होता. आणि नेक्स्ट W प्राईम इज इक्वल टू किती असणार आहे, 3L/4. व्हॉट इज L, म्हणजेच किती होऊन जातो W प्राईम 3W/4. बरोबर आहे. आणि त्यांनी विचारला स्ट्रेस, स्ट्रेस इज इक्वल टू किती असणार आहे, फोर्स पर युनिट एरिया. बरोबर आहे. मग म्हणजेच काय असणार आहे, W प्राईम, हा W प्राईम कधी आला, ज्या वेळेस W1 एवढं वेट अटॅच झालं त्यावेळेस, डिवायडेड बाय किती असणार आहे, एरिया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ W प्राईम, 3W/4 प्लस W1 डिवायडेड बाय किती असणार आहे, A. सो यू गेट युअर आन्सर. स्ट्रेस इज इक्वल टू किती आला, सिंपल फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करा, तुम्हाला लगेच भेटेल. W1 प्लस 3W/4 डिवायडेड बाय किती आला, एरिया A एवढा. आणि असा जो ऑप्शन असेल ती तुमच्यावाला ॲक्च्युअल आन्सर असणार आहे. सो ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना, ओके, व्हेरी गुड. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 6, आता आपण या ठिकाणी सॉल्व करायला घेऊया. तोही सोपा आहे. सो प्रॉब्लेम नंबर 6 इज a nylon rope 3 centimeter in diameter has a breaking strength of 1.5 into 10 raised to 5 Newton. The breaking strength of a similar rope of diameter 1.5 centimeter and same in length. तुम्हाला विचारलं ब्रेकिंग स्ट्रेंथ किती असेल. तर काय झालंय बघा, या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. तर या ठिकाणी आपल्याला एक नायलॉन रोप असेल. दिस इज द नायलॉन रोप. ओके. त्यानंतर पुढं या नायलॉन रोपची जी लेंथ दिलेली आहे, ती लेंथ ऑफ दी नायलॉन रोप आहे 3 सेंटीमीटर. सो हियर इज द लेंथ ऑफ दॅट नायलॉन रोप इज, याला म्हणतो मी L, ती आहे 3 सेंटीमीटर. आणि पुढे सांगितलंय की ब्रेकिंग स्ट्रेंथ म्हणजे या ठिकाणी जी स्ट्रेंथ ब्रेक करण्यासाठी किती फोर्स अप्लाय केला, तर तो फोर्स आहे 1.5 इंटू 10 रेज टू 5 न्यूटन. एवढा फोर्स अप्लाय केला तर हा ब्रेक होणार आहे. आता पुढे त्यांनी काय सांगितलं की ह्या सेम म्हणजे नायलॉन याच मटेरियलचा आपण जो रोप आहे तो आता बनवलेला आहे सेम मटेरियलचा. आणि या ठिकाणी त्याची जी डायमीटर आहेत बघा, सॉरी या ठिकाणी मी लेंथ घेतली. ओके सॉरी, इथे त्याच्यावरची डायमीटर असेल, ही डायमीटर दिलेली आहे 3 सेंटीमीटर. आणि आता डायमीटर आहे, ती डायमीटर आता चेंज झाली आणि ती डायमीटर आहे 1.5 सेंटीमीटर एवढी डायमीटर आहे. बरोबर. आणि लेंथ काय आहे, सेम आहे. जेवढी वरच्या नायलॉन रोपची जेवढी लेंथ होती तेवढी याच्यावरही ही लेंथ आहे. तर या ठिकाणी अप्लाय होणारा फोर्स किती, मटेरियल काय आहे दोन्ही ठिकाणी सेमच. आता फोर्स फाइंड करायचा. बघा ज्यावेळेस फोर्स अप्लाय करणार आहेत त्या ठिकाणी याची रेडियस चेंज होणार आहे आणि लेंथ मध्ये काहीतरी चेंजेस येणार. एका पर्टिक्युलर एरियावरती फोर्स अप्लाय केला तर त्या ठिकाणी जी प्रॉपर्टी असते ती म्हणजे त्याच्यावर स्ट्रेस असतो. सो स्ट्रेस इज इक्वल टू किती असणार आहे, फोर्स पर युनिट एरिया. मग सगळ्यात सुरुवातीला एवढ्या फोर्सला एवढ्या डायमीटरला स्ट्रेस किती आहे ते फाइंड करून घेऊ. सो डायमीटर दिलेले आहे 3 सेंटीमीटर. मग रेडियस किती असणार आहे, डायमीटर अपॉन 2 म्हणजे ती येऊन जाते 1.5 सेंटीमीटर. म्हणजेच ती असणार आहे 1.5 इंटू 10 रेज टू मायनस 2 मीटर एवढी. आता स्ट्रेस फाइंड करून घेऊया. म्हणजेच स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स किती आहे 1.5 इंटू 10 रेज टू 5 न्यूटन. एरिया पाय आर स्क्वेअर म्हणजे पाय मल्टिप्लाय बाय 1.5 इंटू 1.5 इंटू 10 रेज टू मायनस 4. सो इथे 1.5 इथे 1.5 कॅन्सल होऊन जातो. स्ट्रेस किती भेटला बघा, तो येऊन जातो 10 रेज टू 5 आणि 4 वरती आले म्हणजे 10 रेज टू किती आले 9 डिवायडेड बाय किती असणार आहे पाय मल्टिप्लाय बाय 1.5. हे झालं इक्वेशन 1. याला म्हणतो मी दिस इज इक्वेशन 1. ओके. आता यानंतर पुढे त्यांनी काय सांगितले बघा ते समजून घेऊया. सो हियर इज युअर इक्वेशन 1. नेक्स्ट, इफ इट्स डायमीटर इज चेंज,
दॅट इज d2 इज इक्वल टू मटेरियल सेम आहे. मटेरियल जर सेमच असेल तर डायमीटर आता चेंज झाली, म्हणजेच रेडियस 2 असणार आहे 1.5 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 2 मीटर. त्यानंतर यावरती अप्लाय होणारा स्ट्रेस तर एवढाच असणार आहे, मटेरियल सेम आहे, स्ट्रेसही तेवढाच असेल. आणि आता तुम्हाला विचारलं फोर्स किती, तो जो काही ब्रेकिंग स्ट्रेंथ असणार आहे तो ब्रेकिंग स्ट्रेंथ किती असेल, न्यूटनमध्ये आहे, म्हणजे फोर्स पर युनिट काय असणार आहे, एरिया. आता हा जो स्ट्रेस दिला आहे तो सबस्टिट्यूट करूया या ठिकाणी. 10⁹ डिवायडेड बाय असणार आहे पाय मल्टिप्लाय बाय 1.5. हा फोर्स तुम्हाला ॲक्च्युअल फाईंड करायचा आणि पाय मल्टिप्लाय बाय 1.5 मल्टिप्लाय बाय 1.5 इंटू 10⁻⁴ इंटू किती असेल, 4 असेल. मग आता हा सॉल्व करू. सो F इज इक्वल टू 10⁹ 1.5 मल्टिप्लाय बाय 1.5 इंटू 10⁻⁴ मल्टिप्लाय बाय पाय डिवायडेड बाय असणार आहे पाय मल्टिप्लाय बाय 1.5 मल्टिप्लाय बाय किती असणार आहे, 4. सो या ठिकाणी पाय अँड पाय गेट कॅन्सल, 1.5 गेट कॅन्सल, हे 10⁵ येऊन जातं. म्हणजे F इज इक्वल टू असणार आहे 1.5 म्हणजे किती असतो 3/2 मल्टिप्लाय बाय 4 इंटू 10⁻⁵ किती असेल 5 असेल न्यूटनमध्ये. म्हणजेच तो असणार आहे 3/8 इंटू 10⁵ न्यूटन. आणि याला जर सॉल्व केलं तर तुमच्याला जे आन्सर असेल ते असेल ऑप्शन बी 0.375 इंटू 10⁵ न्यूटन. तर एकदम सोपा प्रॉब्लेम होता. तुम्हाला स्ट्रेस फाईंड करायचं होतं. एकदा आलेलं स्ट्रेस मटेरियल सेम असल्यामुळे इथं जे स्ट्रेस असेल तो स्ट्रेस दुसऱ्याही वायरसाठी सेमच असणार आहे आणि दुसऱ्या वायरसाठी सेम असताना फक्त तुम्हाला F2 ची व्हॅल्यू फाईंड करायची. एकच फॉर्म्युला, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. आय थिंक हा प्रॉब्लेम व्यवस्थित सर्वांना समजला असेलच. यानंतर पुढील प्रॉब्लेमकडे आपण प्रोसीड करू. सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज अ सबस्टन्स ब्रेक्स डाउन बाय अ स्ट्रेस ऑफ 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एकदम मी याला क्लीन करतो. बघा आता परत प्रॉब्लेम घेतो मी. A substance break down by a stress of 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तुम्हाला स्ट्रेस दिलेला आहे, स्ट्रेस इज इक्वल टू आहे 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पुढे काय दिले बघा, इफ द डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द वायर इज 3 इंटू 10⁻³ kg पर मीटर क्यूब. डेन्सिटी दिली आहे, डेन्सिटी रो इज इक्वल टू 3 इंटू 10⁻³ kg पर मीटर क्यूब एवढी डेन्सिटी दिली आहे. पुढे काय दिलं आहे, द लेंथ ऑफ द वायर ऑफ दॅट सबस्टन्स विच विल ब्रेक अंडर इट्स ओन वेट विच सस्पेंडेड वेन सस्पेंडेड व्हर्टिकली इज. बघा तुम्हाला विचारलं लेंथ किती असेल, त्या वायरची लेंथ किती असेल ज्यावेळेस ऑफ दॅट सबस्टन्स विच विल ब्रेक अंडर इट्स ओन वेट वेन सस्पेंडेड व्हर्टिकली. ज्यावेळेस ती जी वायर असणार आहे ती वायर ब्रेक होणार. ब्रेक होण्यासाठी एवढा फोर्स एवढा स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर एवढ्या डेन्सिटी असणाऱ्या मटेरियलला तर किती लेंथ वरती वर्टिकली किती लेंथ वरती तो ब्रेक होऊन जाणार, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. आतापर्यंत असा एक क्वेश्चन आपण कुठेही घेतलेला नव्हता, पण आता आपण याला सॉल्व करूया. ठीक आहे, चला. सो जो स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे तो स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असणार आहे, स्ट्रेस इज इक्वल टू किती असतो फोर्स पर युनिट एरिया. F इज इक्वल टू असतो M मल्टिप्लाय बाय G. त्याच्यानंतर मास डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. त्यानंतर व्हॉल्यूम एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ. बरोबर आहे, कन्फर्म. ओके, मग व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून देऊया. सो स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स, या ठिकाणी हे मास आलं, हे मास इथं सबस्टिट्यूट करून दिलं. फोर्स असणार आहे रो ए एल मल्टिप्लाय बाय जी. सो हियर इज रो ए एल मल्टिप्लाय बाय जी डिवायडेड बाय किती असणार आहे एरिया. एरिया अँड एरिया गेट कॅन्सल. सो वी गेट स्ट्रेस इज इक्वल टू डेन्सिटी लेंथ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
मग आता स्ट्रेस दिलाय किती आहे 10⁶. डेन्सिटी दिली आहे 3 × 10⁻³ लेंथ ॲक्च्युअल तुम्हाला फाईन करायची आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 9.8. तुम्हाला लेंथ फाईन करता येईल 10⁶ डिवायडेड बाय 3 10⁻³ वरती येणार -3 होऊन जाणार इंटू असणार आहे 9.8. आणि याला जर सॉल्व केलं, याला सॉल्व केल्यानंतर तुमच्याला जे आन्सर असेल ते आन्सर तुम्हाला येऊन जातं 34 मीटर. हे तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, व्हेरी गुड. चला या पुढील प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम आता आपण सॉल्व करायला घेऊया. प्रॉब्लेम नंबर 9 हा विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला होता. हा प्रॉब्लेम तुम्हाला जमेल. ओके, प्रॉब्लेम नंबर किती होता 8. 8चा आन्सर बी आलाय का? ओके, ही आहे लेवल 2 ची आन्सर की. ही दिसते ना तुम्हाला, ही लेवल 2 आन्सर की. ही आन्सर की तुमच्या समोर आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमचे आन्सर्स याच्यासोबत मॅच होत आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता. चला मग पुढील आहे प्रॉब्लेम नंबर 9 जो की डाऊटला आहे. A wire of diameter 1 millimeter breaks under tension of 1000 Newton. Another wire of same material as that of first one but of diameter 2 millimeter breaks under the tension of. बर, मग आता प्रॉब्लेम काय आहे एकदा मी याला क्लीन करतो. चला मग आता प्रॉब्लेम्सला आपण सुरुवात करूया. एक वायर दिलेली आहे. सो हिअर इज अ वायर. एक वायर असेल, ठीक आहे. ओके, पुढे काय सांगितलंय, या वायरची जी डायमीटर आहे, ओके, दिस इज द डायमीटर ऑफ दॅट वायर आणि ती डायमीटर दिलेली आहे 1 millimeter. And this wire it breaks under the tension of, टेन्शन म्हणजे अप्लाय केलेला फोर्स, 1000 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. 1 millimeter ची वायर ब्रेक झाली. पुढे काय, अनदर वायर ऑफ सेम मटेरियल ॲज दॅट ऑफ फर्स्ट वन. ओके, सो ही सेकंड वायर आहे, सेम मटेरियलची बनवलेली आहे. बट नाव इट्स डायमीटर इज, आता ह्या वायरची जी डायमीटर आहे ती डायमीटर आहे 2 millimeter. या ठिकाणी जी डायमीटर आहे ती आहे 2 millimeter. आणि आता तुम्हाला या ठिकाणी टेन्शन किती अप्लाय करावं लागेल त्या वायरला ब्रेक करण्यासाठी. इट ब्रेक्स अंडर द टेन्शन ऑफ. मग कसं फाईन करणार, तर बघा डायमीटर दिली आहे किती आहे 1 millimeter. यावरून तुम्हाला रेडियस 1 भेटेल. 1/2 × 10⁻³ मीटर ही झाली या वायरसाठीची रेडियस. मग स्ट्रेस फाईन करून घेऊ. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, म्हणजे टेन्शन अपॉन किती असणार आहे, एरिया असणार आहे, बरोबर. आणि टेन्शन किती आहे 1000 न्यूटन एवढं. एरिया किती असणार आहे पाय मल्टिप्लाय बाय आर, म्हणजे R1 व्हॅल्यू R1². सो इथे येऊन जातो 1000 डिवायडेड बाय पाय मल्टिप्लाय बाय 1 × 10⁻² मायनस किती असेल 6 असेल आणि तो 4 वरती येऊन जाणार. हे एवढं तिथं स्ट्रेस अप्लाय झालेला असणार, हा एवढा स्ट्रेस, बरोबर आहे. म्हणजे हा 3 4 × 10⁻² किती असेल 3 असेल, 10⁻6 असणार आहे आणि डिवायडेड बाय किती असेल पाय, म्हणजे ते येऊन जातं स्ट्रेस इज इक्वल टू 4 × 10⁹ डिवायडेड बाय पाय एवढं. दिस इज इक्वेशन 1 झालं. आता पुढे काय झालं, तर याची जी डायमीटर होती ती डायमीटर आता बदलली. किती आली ती 2 millimeter. म्हणजे रेडियस 2 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2 millimeter, म्हणजेच ती आली 1 × 10⁻³ मीटर एवढी. मग आता या ठिकाणी जो स्ट्रेस असेल तो सेमच अप्लाय होणार आहे. सो स्ट्रेस इज इक्वल टू टेन्शन T2 अपॉन एरिया. T2 तुम्हाला आता फाईन करायचा. एरिया असणार आहे पाय मल्टिप्लाय बाय R² R2², म्हणजेच येऊन जातो T2 डिवायडेड बाय पाय मल्टिप्लाय बाय 1 × 10⁻³ किती असणार आहे -6 असेल. आणि आता हे स्ट्रेस इक्वेशन 1 वरून हे जे इक्वेशन 1 आलं ना ते सबस्टिट्यूट करून देऊ. तो येऊन जातो 4 × 10⁹ अपॉन पाय इज इक्वल टू T2
डिवायडेड बाय पाय मल्टिप्लाय बाय 1 इंटू 10⁻⁻6. सो आता हे जर सॉल्व केलं तर ते येऊन जातं 4 पाय अँड पाय गेट कॅन्सल इंटू 10⁻9 इंटू 10⁻6 T2. सो वी गेट T2 इज इक्वल टू 4 इंटू 10 किती असेल 3 न्यूटन, आणि म्हणजेच T2 इज इक्वल टू आलेला आहे 4000 न्यूटन एवढा. मग 4000 न्यूटन असा ऑप्शन कुठे आहे? सो यू गेट युअर ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. 9चा ऑप्शन डी आलाय का? आलाय. सोपा होता प्रॉब्लेम. व्हेरी गुड. आता या पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 11. आता प्रॉब्लेम नंबर 11 काय आहे तो समजून घेऊया. A body of mass 10 kg is attached to a wire 0.3 meter long. Its breaking stress is 4.8 into 10⁻7 Newton per meter square. The area of cross section of the wire is 10⁻6 meter square. What is the maximum angular velocity with which it can rotate in a horizontal circle? बघा त्याने काय सांगितलं की ती मॅक्झिमम अँग्युलर वेलोसिटी असणार आहे. त्या अँग्युलर वेलोसिटीला ती जी बॉडी असेल ती रोटेट होणार आहे. मग कसं सोडवायचं ते समजून घेऊ. चला आता एकदा मी याला इरेज करतो आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम समजून सांगतो. ओके. सो आता सिच्युएशन काय आहे बघा. एक वायर आहे. फॉर एक्झाम्पल ही अशी एक वायर असेल. त्या वायरची जी लेंथ दिलेली आहे ती आहे 0.3 मीटर एवढी. याला जो फोर्स अप्लाय होणार आहे तो ब्रेकिंग स्ट्रेस आहे. ब्रेकिंग स्ट्रेस म्हणजेच या ठिकाणी स्ट्रेसची व्हॅल्यू दिलेली आहे. स्ट्रेस इज इक्वल टू 4.8 इंटू 10⁻7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा स्ट्रेस अप्लाय होणार. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ज्या ठिकाणी जो स्ट्रेस अप्लाय केला आहे का फोर्स अप्लाय केला आहे युनिटी एरियावरती, आणि तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिला आहे 10⁻6 मीटर स्क्वेअर. आणि विचारला अँग्युलर वेलॉसिटी किती असेल व्हेन इट रोटेट्स इन द हॉरिझॉन्टल सर्कल. ज्यावेळेस ही बॉडी अशी हॉरिझॉन्टल सर्कलला रोटेट होणार, या अशी हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये अशी रोटेट होणार आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला विचारलं आहे ही बॉडी ज्यावेळेस रोटेट होईल त्यावेळेस म्हणजे इकडे जाणार आहे तर ह्या हॉरिझॉन्टल सर्कलची ही काय असेल रेडियस असणार आहे, आणि या ठिकाणी ही काय असणार आहे याच्यावाली अँग्युलर वेलॉसिटी. बरोबर आहे. आणि तुम्हाला विचारलं अँग्युलर वेलॉसिटीची व्हॅल्यू किती असेल. सो ऑब्वियसली तुम्ही पहिल्यांदा यूज करणार फॉर्म्युला ऑफ स्ट्रेस इज इक्वल टू असतो फोर्स पर युनिट एरिया. आता जो फोर्स असणार आहे तो असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच mv² अपॉन r मल्टिप्लाय बाय एरिया. तर या ठिकाणी जी रेडियस असेल ती रेडियस जी काही युनिट एरियावरती असणार आहे म्हणजे त्याची लेंथ एवढी असेल. सो या ठिकाणी आपण यूज करणार आहोत r इज इक्वल टू किती असेल l असेल. म्हणजे स्ट्रेस थोडक्यात काय झालं याची रेडियस किती असणार आहे त्याच्या लेंथ एवढी, आणि लेंथ किती आहे 0.3 मीटर म्हणजे इथेही लेंथ येऊन जाते 0.3 मीटर. बरोबर. असा एवढा डिस्टन्स घेऊन तो असा रोटेट होणार आहे. सो स्ट्रेस त्यानंतर फॉर्म्युला आहे फोर्स mv² अपॉन l मल्टिप्लाय बाय a. v इज इक्वल टू असणार आहे l ओमेगा म्हणजेच l ओमेगा स्क्वेअर l² अपॉन l मल्टिप्लाय बाय a. दिस इज द स्ट्रेस. लेंथ अँड लेंथ गेट कॅन्सल. सो स्ट्रेस इज इक्वल टू असणार आहे l ओमेगा स्क्वेअर अपॉन a. आणि तुम्हाला विचारलं ओमेगा किती असेल. स्ट्रेस व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. 4.8 इंटू 10⁻7 मास दिलेला आहे 10 kg. त्यानंतर याची लेंथ जी दिलेली आहे ती आहे 0.3 मीटर. ओमेगा व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 10⁻6 मीटर स्क्वेअरमध्ये. आणि आता जो ओमेगा येऊन जातो तो ओमेगा तुम्ही इझिली फाइंड करू शकता. कसं फाइंड करणार. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 4.8 इंटू 10⁻7 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय हे येऊन जातं 3.
आणि आता याला सॉल्व करा. ओमेगा तुम्हाला भेटतो 4 रेडियन पर सेकंड मध्ये. आणि असा ऑप्शन कुठे आहे? सो असा जो ऑप्शन आहे ऑप्शन ए मध्ये 4 रेडियन पर सेकंड. आन्सर की मध्ये चेक करा आपला उत्तर जे आलंय ते बरोबर आहे की नाही. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. चला आता यापुढील जो होता प्रॉब्लेम नंबर लेवल 3 मधील प्रॉब्लेम नंबर 6. सो आता प्रॉब्लेम नंबर 6 घेऊया. प्रॉब्लेम इझी आहे बघा. अ मॅन ग्रोज into a giant such that its linear dimension increases by a factor of 9. Assuming that its density remains same, the stress in the leg will change by a factor of. प्रॉब्लेम एकदम इझी आहे बघा. जे डायमेन्शन जे इन्क्रीज झाले ते किती फॅक्टरने इन्क्रीज झाले? 9 एवढ्या फॅक्टरने इन्क्रीज झाले. आणि पुढे दिलंय त्याची डेन्सिटी काय असणार आहे? सेम असणार आहे. आणि तुम्हाला विचारलं स्ट्रेस किती असेल. सो ऑब्विसली स्ट्रेस इज इक्वल टू किती असणार आहे? फोर्स पर युनिट एरिया. आता हे फोर्स तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिवायडेड बाय एरिया. हा काय असेल? स्ट्रेस असेल. आता जे डायमेन्शन आहे ते इन्क्रीज झाले फॅक्टर 9 ने. म्हणजेच डेन्सिटी व्हॉल्यूम आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्यांनी सांगितलंय सेम आहे. इथं आहे बघा, इज डेन्सिटी रिमेन्स सेम. मग त्याचे चेंजेस कुठं होत आहे? फक्त एरियामध्ये. मग एरिया किती फॅक्टरने इन्क्रीज झाला? 9 या फॅक्टरने इन्क्रीज झाला. तर स्ट्रेस सुद्धा किती फॅक्टरने चेंज होणार आहे? ऑब्वियसली 9 एवढ्या फॅक्टरने. सो यू गेट ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ओके, सो या व्यतिरिक्त जर अजून कोणाला काही प्रॉब्लेम्समध्ये आजच्या डे 1, 2 आणि 3 याच्यामध्ये अजून काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. ओके, सो लेक्चर जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू.